उपवासाचे खमंग, खुसखुशीत, वर्षभर टिकणारे हे पापड कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचे पापड हमखास फुलणार आहेत. आणि यामध्ये आपण पापडखार किंवा सोडा अजिबातही वापरलेला नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता की दुप्पटपेक्षाही जास्त असे हे फुलतात. सोडा किंवा पापड खार न घालता सुद्धा हे पापड इतके छान फुलतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत. तुम्हाला इथे दाखवते पापड, हे बघा अशा पद्धतीने हा मस्त खुसखुशीत तर झालेलाच आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला आधी हलकासा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे याचं पीठच करून घ्यायचं आहे. तर साबुदाणा भाजताना अगदी हलका भाजायचा आहे. खूप असा जास्त वेळ भाजायचा नाही किंवा याचा रंग बदलायचा नाही आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये साबुदाणा छान भाजला जातो. पूर्णपणे थंड करून याचं असं आहे बघा, एकदम छान बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता 1/2 किलो साबुदाणा घेतलेला, त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मी चांगले उकडवून घेतलेले आहेत. बटाटा अगदी छान आपल्याला उकडवून घ्यायचा आहे, अजिबात कच्चा राहता कामा नये. आणि त्यानंतर बटाटा किसणीवरती किसून घ्यायचा आहे. एकसुद्धा बटाट्याची फोड किंवा छोटीशी यामध्ये राहता कामा नये, नाहीतर पापड आपले चांगले बनत नाहीत. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे. उपवासाला जर जिरं नसाल खात तर नाही घातलं तरीही चालेल. आणि त्यानंतर ज्या आपण साबुदाणा दळून घेतलेला आहे तो आणि बटाटा किसून घेतला आहे, ते सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे, मिरची आणि जिरं, ते सगळं यामध्ये घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया. मळत असताना ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायची गरज वाटली तर पाणी घालायचं आहे. 3 ते 4 चमचेच पाणी घाला. खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि हे पीठ खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं हे छान असं मळून घेतलेलं आहे. यामध्ये तेलाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे. हे पापड आपण वर्षभरासाठी साठवणार आहोत. तर तेल टाकल्यानंतर याला वास येऊ शकतो, त्यामुळे अजिबातही तेलाचा वापर करायचा नाही आहे. यामध्ये एखादा चमचा तूप घातलं तरीही चालेल. आणि हे बघा अशा पद्धतीने हे छान असं मळून घेतलेलं आहे. इथे मी अजिबातही तूप घातलेलं नाही आहे किंवा तेलसुद्धा घातलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं छान मळून घेतलं पीठ. आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा उकडवून घ्यायचं आहे. म्हणजे आपले पापड एकदम हलके आणि खुसखुशीत होतात. आपण यामध्ये सोडा किंवा पापडखार अजिबातही वापरलेला नाही आहे. तर एक स्टँड ठेवलं, त्यावरती हे भांडं ठेवलं आणि या पिठामध्ये पाणी पडू नये म्हणून यावरती एक झाकणी ठेवायची आहे. त्यानंतर ह्या मोठ्या भांड्यावरती पुन्हा एक मोठी झाकणी ठेवून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला गॅस मध्यम आचेवरती हे पीठ चांगलं उकडवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर आता आपलं हे पीठ उकडवून झालेलं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. मी मोठ्या परातीत हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आणि कोमट होऊ द्यायचं आहे. हाताला सोसवेल इतपत झाल्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. पीठ हाताला जास्त चिकटत असेल तर तूप लावलं हाताला तरी चालेल. तुपाचा हात लावून छान असं हे एकसारखं मऊसूत मळून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं हे पीठ चांगलं मी मळून घेतलेलं आहे. तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की इतकं छान मस्त सॉफ्ट असं हे पीठ मळलं गेलेलं आहे. यामध्ये अजिबातही गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि एका डब्यामध्ये झाकण ठेवून हे गोळे ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे थंड होणार नाहीत. पीठ जेवढं कोमट आहे तोपर्यंतच याचे पापड लाटले तर एकदम मस्त मोठे होतात आणि पातळ होतात. पापड जेवढा पातळ लाटाल किंवा प्रेस करून घेताना अशा पद्धतीने, तेवढे हे पापड खुसखुशीत होतात.
इथे तुम्ही पापड लाटून घेतला तरीही चालेल, पण तुमच्याकडे असं पुरी मेकर असेल तर त्यावरती सुद्धा हे पापड अगदी पटपट तयार होतात आणि हे पापड तयार करत असताना कोणाच्याही मदतीची अजिबातही गरज लागत नाही. एकट्याने सुद्धा हे पापड खूप पटपट होतात. त्यानंतर मी एक प्लास्टिक शीट घेतलेला आहे. त्यावरती हे बघा अशा पद्धतीने पापड आपण काढून घेऊ शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने पापड अजून आपण करून घेणार आहोत. प्लास्टिक शीटला तूप लावायचं आहे आणि पिठाचा गोळा ठेवायचा. वरून खालून प्लास्टिक शीट लावायचं आहे आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं पुरी मेकर नसेल तर पोळपाटावरती सुद्धा हे पापड लाटले तरी चालतील. अगदी पटपट होतात. तर हे बघा अशा पद्धतीने हे पापड आपण तयार करून घेतलेले आहेत. असंच हे प्लास्टिक शीट उचलायचं आणि दुसऱ्या प्लास्टिक शीटवरती असं प्रेस करायचं. हलक्या हाताने बोटाने सगळीकडून प्रेस करून घ्यायचं आहे आणि सहज असा आपला हा पापड निघला जातो. तर अशाच पद्धतीने मी हे सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत. तुमचा पापड जेवढा पातळ तेवढा तळल्यानंतर छान फुलला जातो. सगळे पापड मी घरातच सुकवून घेतले 1 दिवस फॅनखाली आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे पापड वर्षभर साठवता येतात. आता हे बघा असे पापड छान वाळल्यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून हे ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि आता एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर अशा पद्धतीने आपला हा पापड दुप्पटपेक्षाही जास्त छान असा फुलला जातो. तेलात पापड तळत असताना तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे. त्यानंतर मध्यम आचेवरती गॅस करायचा आहे म्हणजे पापड करपला जाणार नाही. अगदी मोठ्या आचेवरती जर हे पापड सतत तळले तर हे करपू शकतात. हे पापड खायला सुद्धा एकदम छान खमंग आणि खुसखुशीत लागतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पापड नक्की करा. अगदी थोड्या प्रमाणामध्ये केले तरी चालेल. सुरुवातीला नवीन तुम्ही पहिल्यांदाच करत असताल तर थोडे करून बघा, ट्राय करा. खूप छान होतात, अजिबातही बिघडत नाहीत. तर अशा पद्धतीचे हे पापड तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन वाळवण रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.